मला लावा का आम्हाला आज स्वतः बसा लपून. काय म्हणालास? कुठं काय? ए स्टॉप बस स्टॉप फुल स्टॉप. ए मुर्दिया, तुझ्या तोंडाला लावला कोण रे तू? आणि आमची वाट का अडवतोय? नाव काय तुझं? पेंड्या. ए पोरीनो, याला कोणीतरी पेन द्या रे. कुठला देऊ रे? काय? अरे पेन म्हणलं मेल्या, इकडे पण इकडे बघतो. अगं मावशी, मला कशाला पेन देतीस? तूच म्हणला ना मला पेन द्या. मला वाटलं तुला नाव सांगायची लाज वाटत असेल म्हणून लिहून देणार असेल. पेंड्या. पेंड्या हे माझं नाव आहे. शे कसला मेल भिकारडा नाव तुझं. ते मुर्दी, माझा रस्ता का अडवलास रे? तुम्ही काय अनधिकृत वस्तू घेऊन जात नाही ना या मार्केटून, ते चेक करायचंय म्हणून अडवलं. आई मेल्या, आम्ही काय तुला असलं तसलं वाटलं वय रे? अनधिकृत येणाऱ्या चांगलं अधिकृत मारते तुझ्या मुस्कटात. नाही तर काय मुर्द बघतोय तर असा जसं लहानपणापासनचा उपाशी आहे. काय र, डोळं काढून हातावर ठेवू का? अगे साळकाळ्यांनो माळकाळ्यांनो, बोलण्यात येळ कुठं घालवता? हा ना त्याला, हा ना. मावशी मावशी मावशी, अरे अरे थांबा, मारू नका त्याला. माझा ऐका. एक्सक्यूज मी, कोण रे तू? काय 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 बरं झालं देवा येत आलात, नाही तर यांनी माझं परितच केलं असतं. पण हा हाय तरी कोण? अगं मावशी, हेच आहेत आमचं देव, म्हणजे आमचं बॉस किसन देव. किसना? अय्या, म्हणजे किसना. कृष्णा कृष्णा कृष्णा. अरे बाबा, तू आमची वाट का अडवतोस? आम्हाला आधीच उशीर झालाय बाजाराला जायला. जाऊ दे की आम्हाला. जाऊन देईन, पण त्याआधी प्रत्येकप्रमाणे तुमची ओळख झाली पाहिजे. ती बे गाण्यातून आणि नाचण्यातून. हा, अजून जिनेशात गेले नाहीत यांचे. काय म्हणला? कुठं काय? करा सुरू. झालं नाचकाम. आता बऱ्या बोलांना सांगा, तुम्ही कुठं चाललात आणि या मार्केट काय घेऊन चाललात? आम्ही चाललोय पलीकडच्या गावाला. अव सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडं नाही, आणि ती नसली तर बाकी सगळं असून बी काहीच फायदा नाही. अशी कोणती गोष्ट आहे? मोबाईलचं कव्हरेज म्हणले. अरे तेच घेऊन चाललोय ना. म्या घेतलंय एअरटेलचं. मी घेतलंय जिओचं. मी घेतलंय मी घेतलंय BSNL. म्हणजे घेऊन नाही घेतल्यासारखंच झालंय की. चेष्टेचा विषय सोडला तर या मोबाईल मुळे माणूस माणसाची प्रत्यक्ष बोलतच नाही. जे काय बोलतोय ते ह्या मोबाईल वरच. जे काय संवाद होते तो संवादच संपलाय बघा माणसा माणसातला. पेंद्या, या मोबाईल मुळे माणसाचं कल्याण होण्याऐवजी अधोगतीला चाललाय. अनावश्यक खोटं बोलायला लागलाय. व्यभिचार, भ्रष्टाचार, अनैतिकता
यासाठी या मोबाईलचा वापर लय व्हायला लागलाय. हे बंद झालं पाहिजे. हो देवा, उगाच काहीतरी बोलून आमच्या धंद्यावर आपलं आमच्या बिझनेसवर गदा आणू नका बरं का. नाही नाही मावशी, अगं आज खरोखर सांगतो, आज समाजात जे काही घडतं ना ते या मोबाईलमुळे. ते पाहिलं अंगावर शहारे उभं राहतात. मावशी, अगं आजची तरुण पिढी किती दुरुपयोग करत आहे माहितीये का तुला? अगं मावशी, या मोबाईलमुळं आपण एवढं येडं झालंय की आपण कोणत्या प्रसंगात आहे हे देखील त्याचं भान राहीना. मंगल प्रसंगी कुठे एन्जॉय करत असेल तर मोबाईल वाजला की सांगतो म्या मैतीला आलोय, आणि मैतात असेल तर अंत्ययात्रेच्या वेळी देखील तिथून मित्रांना फोनवर बोलत बोलत गप्पा मारत बसतो, आणि त्या वेळेला आजूबाजूचं भानच विसरून जाते. बघ मावशी, मला सांग ना, देऊळ, प्रार्थना स्थळ, दवाखाने, शोकसभा अशा ठिकाणी मोबाईल बंद किंवा सायलेंट ठेवला तर? हो ना, अकलेचे भिकारी मेले, मोठेपणापायी फुकट गेले. अगं मावशे, पृथ्वीवरच नाही तर वरती देवलोकात सुद्धा या मोबाईलचा लय उपद्रव वाढलाय. देवलोकात घडलेला एक गमतीचा किस्सा ऐकवतो, पण त्याआधी एक झलक सगळ्यांसाठी. कसं? यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवी तो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी.